नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण 2016चा जो UPSCचा पेपर आहे GHचा, त्याच्यामधले पॉलिटीचे जे प्रश्न आहेत त्यांचा ॲनालिसिस बघणार आहोत. आणि हा जो सेट आहे तो ए सेट आहे. आपण ऑलरेडी हिस्ट्री बघितलेला आहे. तर एकंदरच जे काही पॉलिटीचे प्रश्न आहेत आणि त्याचा ट्रेंड कसा आहे किंवा कुठल्या बाबींवर जास्त फोकस जो आहे तो आयोगाद्वारे होतो आहे ते आपल्याला याच्यामधून कळेल. तर आपण एक एक करून बघणार आहोत सगळ्या वर्षातले पेपर. तर डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही तुम्ही फॉलो करू शकता. तर बघूयात 2016चे पॉलिटीचे प्रश्न. आणि पहिला प्रश्न आहे आपला आहे ना, पॉलिटीच्या प्रश्नाने सुरुवात आहे बघा पेपरची. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज और आर करेक्ट? अ बिल पेंडिंग इन लोकसभा लॅप्सेस ऑन इट्स प्रोरोगेशन. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बिल कधी लॅप्स होतं, कधी होत नाही, तर हे आपल्याला संसद पार्लियामेंट नावाच्या चॅप्टरमध्ये खूप प्रॉपरली दिलेलं आहे. म्हणजे जे काय मीम्स वगैरे बनतात बघा वेगवेगळे, की आपल्या याच्यावर पण मी बनवत असतो मधून तर एक बेसिक मीम्स जे काय होतं की ते एक आलं होतं बाहुबलीशी रिलेटेड, की क्या है मृत्यू, तर पॉलिटी का सवाल गलत होना है मृत्यू, असं त्याचं हे होतं. तर पॉलिटी तुम्ही जेवढं मॅक्झिमम रिव्हिजन कराल त्याचं ते जास्त हेल्पफुल होईल तुम्हाला. तर प्रोरोगेशन नंतर बिल लॅप्स होत नाही, डिझॉल्व झाल्यानंतर होत असतात, त्याच्या कंडिशन्स आहेत. त्याच्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे दोन तर आपल्या इथं गेलेत. अ बिल पेंडिंग इन राज्यसभा विच हॅज नॉट बीन पास्ड बाय लोकसभा शॅल नॉट लॅप्स ऑन डिझॉल्युशन ऑफ लोकसभा. ऑब्वियसली जर ते लोकसभेने पास केलेलं नाही आहे तर ते डिझॉल्युशन नंतर होत नाही. दुसरं स्टेटमेंट जे आहे ते अतिशय योग्य आहे आणि त्याच्यामुळे याच्यातलं जे स्टेटमेंट आहे ते दुसरं योग्य आहे. म्हणजे काय, तर पार्लियामेंट चॅप्टर जो आहे तो आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही कुठलीही एक्झाम द्या, त्याच्यावरचे प्रश्न येतात म्हणजे येतात, तर ते तुम्हाला करून घेणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या कंडिशन्स एकाखाली एक दिलेल्या असतात, तर ते आपण करणं गरजेचं आहे. जसं आपण आज किहोतो होलोमेन केस बघितलेली आहे. तर किहोतो होलोमेन केस कशाशी रिलेटेड आहे? पक्षांतर बंदी. मग पक्षांतर बंदीच्या बाबतीमध्ये एखादा सदस्य अपात्र कधी ठरू शकतो, त्याच्या कंडिशन्स आहेत, त्या माहीतच असाव्या लागतात. त्या माहीत नसल्या तर प्रश्न सुटत नाही, तसं हे आहे. तर मॅक्झिमम रिव्हिजन हे पॉलिटीचं झालं पाहिजे. पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग आर द की फीचर्स ऑफ नॅशनल गंगा रिव्हर बेसिन ऑथॉरिटी? आता नॅशनल गंगा रिव्हर बेसिन ऑथॉरिटी आणि गंगा नदी आणि त्याच्या संबंधीच्या ऑथॉरिटीज आता न्यूजमध्ये होता, त्याची एक पहिली बैठकसुद्धा झालेली आहे. त्याच्यामुळे परत प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत तिच्यावर. रिव्हर बेसिन इज अ युनिट ऑफ प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट. बरोबर आहे. म्हणजे आता ॲक्च्युली तुम्हाला नॅशनल गंगा रिव्हर बेसिन ऑथॉरिटी माहीत असणं गरजेचं आहे. इट सुपरेट्स द रिव्हर कन्झर्वेशन एफर्ट्स ॲट द नॅशनल लेवल. राष्ट्रीय स्तरावर संवर्धन नदीचं. बरोबर आहे. वन ऑफ द चीफ मिनिस्टर ऑफ द स्टेट थ्रू विच गंगा फ्लोज बिकम्स द चेअरमन ऑफ NGRBA ऑन रोटेशन बेसिस. तर हे चुकीचं आहे. चीफ मिनिस्टरने, पंतप्रधान जे असतात तर ते याचे चेअरमन असतात. ओके. तर हे तुम्हाला दिलेलं पण आहे, सर्व ठिकाणी असतं. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तर कुठली जी बॉडी आहे त्या बॉडीचं हेड कोण आहे ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. आणि तुम्ही पॉलिटी वाचत असताना त्याच्यात पंतप्रधान कुठं कुठं आहे, कुठं राष्ट्रपतीचा उल्लेख आहे का, कुठं गव्हर्नर आहे का, CM कुठं आहेत, तर ह्या गोष्टी फार बारकाईनं बघणं गरजेचं असतं. सो नॅशनल गंगा रिव्हर बेसिन ऑथॉरिटीचे जे आहे, ऑब्वियसली दुसरं स्टेटमेंट जर तुम्ही नीट वाचलं की रिव्हर कन्झर्वेशन एफर्ट्स नॅशनल लेवल आहे ना, पंतप्रधान त्याच्यासाठी आहेत. आणि सिम्पल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की गंगा नदी कुठल्या कुठल्या राज्यांमधून वाहते. आता ऑब्वियसली इथं जर म्हटलं आहे की स्टेट्स थ्रू विच गंगा फ्लोज, तर कुठल्या कुठल्या राज्यांमधून वाहते बरं गंगा, तर ती नावं. किंवा कुठल्या शहरं ही गंगेच्या काठावर आहेत महत्त्वाची, तेही प्रश्न विचारले गेलेले आहेत एकेकाळी. तर हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे तुमचं 3 जे आहे ते तीन तीन ठिकाणी आहे बघा. हे एक रिजेक्शन का महत्त्वाचं असतं, तुम्हाला ही एक गोष्ट माहीत असली म्हणजे, आता या 2 वरच्या गोष्टी माहीत नाही की काय बेसिक प्लॅनिंगचं युनिट आहे वगैरे, पण पंतप्रधान हेड आहे हे जर माहीत असलं तर तुमचं उत्तर डायरेक्ट येतं, कारण 3 ठिकाणी ह्या 3 हा ऑप्शन आहे. म्हणून हे फार गरजेचं असतं आणि तुम्हाला UPSC तो स्पेस देत असते, तो स्पेस तुम्हाला इथं दिसतो आहे. पुढचा प्रश्न बघूयात. चीफ सेक्रेटरी संबंधीचा प्रश्न आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. द चीफ सेक्रेटरी इन अ स्टेट इज अपॉइंटेड बाय द गव्हर्नर ऑफ द स्टेट. द चीफ सेक्रेटरी इन अ स्टेट हॅज अ फिक्स टेन्युअर. आता बघा, चीफ सेक्रेटरीची नेमणूक नेमकं कोण करतं, तर याच्यावरून बरेच डिबेट झाले होते त्या काळात जेव्हा हा प्रश्न आला होता आणि याचा स्पष्ट उल्लेख नव्हता. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट आहे, तुम्ही जर डेली करंट नीट करत असाल तर त्याच्यात तुम्हाला लक्षात येतं की हे जे आहे ते CM अपॉइंट करत असतो. आणि त्याच्यामुळे हा जो आहे की गव्हर्नरद्वारे ती नियुक्ती नाही होत, म्हणजे CMच बघतो ते काय करायचं चीफ सेक्रेटरी. ते हे पहिलं जे गव्हर्नर ते चुकीचं आहे.
चीफ सेक्रेटरी इन द स्टेट हॅज अ फिक्स टेन्युअर. तर ॲक्च्युली असं फिक्स टेन्युअर वगैरे नसतं चीफ सेक्रेटरीसाठी, ते डिपेंड आहे आणि त्याच्यामुळे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते चुकीचे आहेत. तर चीफ सेक्रेटरी 2016मध्ये विचारलं गेलं होतं, ते नंतरच्या काळातही विचारलं जाऊ शकतं. तर इयरबुक जे आहे ते इयरबुकमधलं पॉलिटी नावाचं जे चॅप्टर आहे ते तुम्ही करणं अपेक्षित आहे. आपण रिव्हिजन पण घेतले होते महत्त्वाच्या चॅप्टरची, तर ते बघा इयरबुकच्या याच्यातून. पॉलिटी गरजेचं आहे त्याच्यातलं, केलं पाहिजे आपण. पुढचा प्रश्न बघूयात, ग्राम न्यायालयासंबंधीचा आहे. विथ रेफरन्स टू द ग्राम न्यायालय ॲक्ट विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ऑर आर करेक्ट. ॲज पर ॲक्ट ग्राम न्यायालय कॅन हिअर ओनली सिव्हिल केसेस अँड नॉट क्रिमिनल केसेस. द ॲक्ट अलाउज लोकल सोशल ॲक्टिव्हिस्ट ॲज मेडिएटर्स अँड रिकॉन्सिलेटर्स. आता बघा, एकतर ग्राम न्यायालय जर तुम्ही वाचला असेल या ना, लोक अदालत, ग्राम न्यायालय, हे सगळं लक्ष्मीकांतमध्ये खूप प्रॉपरली दिलेलं आहे. आणि ग्राम न्यायालय फक्त, आता बघा जिथं असं ऑनली वगैरे असतं ना, ऑल ऑनली, तर इथं नीट जरा बघायचं. तर ऑनली सिव्हिल केसेस नाही आहे, क्रिमिनल केसेस पण बघतात आणि तिच्यातलं काही स्पेसिफिक केसेस ते बघू शकतात. तर ते क्लिअर आहे आणि त्याच्यामुळे हे जे पहिलं स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. आणि याच्यामध्ये सोशल ॲक्टिव्हिस्ट हे मेडिएटर्स म्हणून काम करू शकतात आणि त्याच्यामुळे याच्यामधलं जे दुसरं स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. म्हणजे ग्राम न्यायालय ही संकल्पना आपल्याला जर माहीत असली तरच आपण याचं उत्तर देऊ शकतो. तर इतकं हे बेसिक आहे. मॅक्झिमम तुमच्या जेवढ्या रिव्हिजन पॉलिटीच्या होतील तेवढं तुमच्यासाठी हे सोयीचं असतं. तर पॉलिटीचं रिव्हिजन मॅक्झिमम असू द्यात. तरी पॉलिटीचे प्रश्न ह्या पेपरमध्ये त्या मानाने कमी आहेत 2016मध्ये. हा पण संसदेशीच रिलेटेड प्रश्न आहे बघा. द पार्लमेंट ऑफ इंडिया ॲक्वायर्स द पॉवर टू लेजिस्लेट ऑन एनी ॲटम इन अ स्टेट लिस्ट इन द नॅशनल इंटरेस्ट इफ अ रेझोल्युशन टू दॅट इफेक्ट इज पास्ड बाय द. म्हणजे केंद्र सरकार कधी राज्यसूचीमधल्या विषयांवर कायदे करू शकतं. तर याच्यासाठी वेगवेगळ्या 5 कंडिशन्स आहेत, त्या तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे. बघा, संसद हे जे चॅप्टर आहे ते तुम्ही फार परफेक्ट करणं गरजेचं आहे. आणि लोकसभा बाय सिम्पल मेजॉरिटी, लोकसभा बाय मेजॉरिटी सगळ्यात महत्त्वाचा. हिच्यामधला जो रोल असतो तो राज्यसभेचा असतो, त्याच्यामुळे हे पुढं वाचायचीही गरज नाही. लोकसभा, स्टेट लिस्टच्या बाबतीमध्ये कोण बोलणार, तर राज्यसभा बोलू शकते, कारण ते राज्यांचं प्रतिनिधित्व आहे. लोकसभा दोन्ही ह्याच्यात कट झालं तुमचं. राज्यसभा बाय सिम्पल मेजॉरिटी नाही, राज्यसभा बाय मेजॉरिटी नॉट लेस दॅन 2/3 ऑफ इट्स मेंबर अँड प्रेझेंट अँड वोटिंग. तर हे फार फार गरजेचं आहे आणि हा खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे तिथं. तर तो आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि या 5 कंडिशन्स ज्या काही आहेत वेगवेगळ्या त्याही लक्षात घेतल्या पाहिजेत, की कधी राज्यसूचीवर प्रश्न येऊ शकतात वगैरे वगैरे. आणि ज्या चर्चेमधल्या गोष्टी असतात, येत असतात न्यूजमध्ये, त्याच्यात कुठला विषय कशात येतो. जसं आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं, हायर एज्युकेशन कॉन्करंटमध्ये येतं आहे, समवर्ती सूचीत येतं आहे, मग केंद्र आणि राज्य त्याच्यावर कायदे करू शकतात. तर अशा बेसिक गोष्टी आपण बघणं गरजेचं असतं. हा प्रश्न बघूयात. आता बघा, पॉलिटीच्या प्रश्नाची, ह्या पेपरची जी सुरुवात आहे 2016च्या, ती सुरुवात पॉलिटीनी आहे आणि एंड पण पॉलिटीनी आहे. 100वा प्रश्न पॉलिटीचा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. द मिनिमम गॅप प्रिस्क्राईब्ड फॉर द पर्सन टू बी अ मेंबर ऑफ पंचायत इज 25 इयर्स. आता बघा, पंचायतचा मेंबर व्हायला 25 नाही, 21 वर्ष हे ओके आहे. त्याच्यामुळे एक बेसिक ज्या काही गोष्टी आहेत बघा, तुम्ही जर बघितलं तर कुठलाही प्रश्न आडेवेळे असला नाही आहे. फक्त एक जो होता की प्रिन्सिपल स्टेट सेक्रेटरीवाला स्टेटचा, तर तो थोडा वेगळा प्रश्न आहे. परंतु पॉलिटीमध्ये जेवढे प्रश्न विचारले गेलेले आहेत तर ते संसदशी संबंधित असतील, किंवा हा सिम्पल पंचायत राज खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे आणि त्याच्यातला एकदम बेसिक प्रश्न आहे की 21 वर्ष. 25 वर्ष कशाला लागतात तुम्हाला, तर माहीत आहे लोकसभा वगैरे, त्याच्यासाठी 25 वर्ष. द पंचायत रिकॉन्स्टिट्यूट आफ्टर प्री मॅच्युअर डिझोल्युशन कंटिन्यूज ओनली फॉर द रिमाइंडर पिरियड. आता बघा, परत म्हणजे आता समजा एखादी पंचायत आहे आणि तिच्यामधलं एखादं जर प्री मॅच्युअर डिझोल्युशन झालं त्याचं, तर नंतर ती किती काळासाठी, नवीन जे काही तिथली बॉडी येणार आहे तर ती किती काळ, तर जेवढा उरलेला काळ आहे तेवढ्याच काळासाठी त्यांना टेन्युअर मिळतं. हे पंचायतच्या बाबतीत क्लिअर असणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे एकंदरच तुम्ही जर बघितलं तर पंचायतवर सुद्धा प्रश्न MPSC विचारत असते, UPSC विचारते आणि MPSCमध्ये त्याचा फार मोठा हे आहे, वाटा आहे. तर त्याच्यावर खूप जास्त प्रश्न तिकडे विचारले जातात. पण UPSC प्रिलिम्समध्ये तुम्हाला पंचायतचे सुपरफिशियल प्रश्न बघायला मिळतील, खूप डीपमध्ये ते जात नाहीत. त्याच्यामुळे ह्याच्याकरता आपलं जे उत्तर आहे ते 2 बरोबर आहे. मग आता ह्या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट येते परत एकदा आपण, की बुक लिस्ट जो काय मुद्दा आहे तर तिच्यात सगळ्यात बेसिक आहे लक्ष्मीकांत. तुम्ही खूप चांगलं करा. लक्ष्मीकांतची नवीन एडिशनसुद्धा आलेली आहेत, काही चेंजेस असतील ते बघून घ्या त्याच्यातून. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हेच तुम्हाला के सागरनी मराठीतसुद्धा करून दिलेलं आहे. तर लक्ष्मीकांत तुम्ही जर बघितलं तर तिच्यातून बऱ्याच गोष्टी होतात. आणि इयरबुकमधलं जे पॉलिटीचं चॅप्टर आहे तेवढं एक बघा, जेणेकरून तुम्हाला याच्यात कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. स्पॉटलाईटबरोबर जोडलेला स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.